थांब, पुढे जाऊ नकोस. हा व्हिडिओ आत्ताच बंद केलास तर नंतर पश्चाताप करत बसशील. एक चूक करण्याआधी स्वामींचा हा इशारा ऐक, नाहीतर होणारं नुकसान भरून काढणं खूप कठीण जाणार आहे. हा व्हिडिओ स्किप करून पुढे गेलास तर पुढची काही वाक्य तुझ्या आयुष्यात घडणारी एक मोठी गोष्ट टाळू शकतील. ज्याच्यावर तू रागवला आहेस त्याच्याबद्दल आज निर्णय घेऊ नकोस. तुला पश्चाताप होईल. आज तुला वाटतंय की तू हरलास, पण थांब. स्वामी समर्थ तुझ्यासाठी काय घेऊन बसले आहेत याची तुला कल्पनाही नाही. दुश्मनाचा विचार करून हे काम तू करू नकोस, नाहीतर त्याचं नुकसान कमी आणि तुझंच नुकसान जास्त होणार आहे. थांब. रागात घेतलेला निर्णय आयुष्यभराची चूक बनणार असते. स्वामींचं हे वाक्य तू कायम लक्षात ठेव. ज्याने तुला दुखावलंय त्याचा बदला घेण्याची घाई तू करू नकोस. कर्माचा हिशोब स्वामींपेक्षा चांगला कुणीच जाणत नाही. तुझ्या आयुष्यातील मोठं नुकसान कदाचित बाहेरचा शत्रू नाही, तर तुझा स्वतःवरचा राग करत आहे. हा संदेश ऐकून जर तू दुर्लक्ष केलंस तर नंतर स्वामी मला आधी का सांगितलं नाही असं म्हणू नकोस. ज्याला तू शत्रू समजतोयस त्याच्याशी आज काहीही करू नकोस. वेळ ब्रह्मांड नायकाच्या हातात सोड. रागाच्या भरात एकही शब्द बोलण्याआधी थांब. शब्द परत घेता येत नाही, पण त्याचा पश्चाताप आयुष्यभर राहतो. तुझ्यावर अन्याय झाला आहे म्हणून तू काहीच चुकीचं पाऊल टाकू नकोस. स्वामी शांत असतात, पण कर्माचा हिशोब नक्कीच करतात. तुझं नुकसान करणाऱ्याला आता त्याच्या फळ मिळणार आहे. फक्त तू विश्वास ठेवून पुढे चाल. स्वामींच्या दरबारात उशीर आहे, पण अंधार नाही. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक. ज्यांनी तुला दुखावलं, तुझा अपमान केला, तुझ्या विरोधात उभे राहिले, त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस. कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही. काही गोष्टी भगवंताच्या चरणी सोडून द्यायच्या असतात. तुझे शत्रू तुझं नुकसान करतोय असं जर तुला वाटत असेल तर शांत राहा. ज्याने तुझ्यावर अन्याय केला आहे त्याचा हिशोब तुझ्या हातात नाही, तो कर्माच्या हातात आहे आणि कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. स्वामींचा भक्त बदला घेण्यासाठी नाही, तर स्वतःला घडवण्यासाठी जन्माला आला आहे. तुला खाली खेचणाऱ्यांना खाली खेचण्यात तुझी ताकद नाही. तू त्यांच्या सगळ्या प्रयत्नानंतरही वर उठलास यातच तुझा विजय आहे. आज तुझ्या अपयशाची वाट पाहणारे लोक खूप आहेत, पण तू शांतपणे मेहनत करत राहा. स्वामींच्या कृपेने जेव्हा तुझी वेळ बदलेल तेव्हा तुला कोणालाही उत्तर द्यायची गरज नाही. ज्यांनी तुला तोडलं त्यांच्यामुळे स्वतःला संपवू नकोस. ज्यांनी तुला रडवलं त्यांच्यासाठी तू रडत बसू नकोस. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी मोठा हो. कारण कधी कधी स्वामी समर्थ आपल्याला काही लोकांपासून दूर करतात, काही दरवाजे बंद करतात, काही नाती तोडतात आणि तुला त्रास होतो, पण ती स्वामींची संरक्षणाची सुरुवात असते. तुझं काम फक्त विश्वास ठेवणं आहे. तुझं कर्म प्रामाणिक ठेवणं आहे. बाकी तुझ्या आयुष्याचा हिशोब स्वामी पाहतील. कारण जिथे माणसाची साथ संपते तिथूनच स्वामींची लीला, स्वामींची कृपा सुरू होते. विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर. ह्या व्हिडिओला तू लाईक कर आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. थांब, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तू मनापासून मला मानतोस म्हणून आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. याला योगायोग समजू नकोस. तुझ्या मनातलं मला कळतं
म्हणूनच तुला माझी आठवण करून देण्यासाठी मी तुझ्यासमोर हा संदेश आणला आहे. तू सध्या दुःखात आहेस, मनात खूप काही साठवून ठेवला आहेस, सगळ्यांसमोर हसतोयस, पण एकटे असताना डोळ्यात अश्रू येत आहेत. आणि तुझ्या मनात एकच प्रश्न, माझंच आयुष्य इतकं कठीण का? स्वामी म्हणतात, अरे बाळा, तू एकटा नाहीस. ज्या क्षणी तुला वाटतं की तुझं कोणीच नाही, अगदी त्याच क्षणी माझी कृपा तुझ्या भोवती असते. तुला माझं अस्तित्व दिसत नसेल, पण तुझ्या प्रत्येक श्वासासोबत मी आहे. तू किती रात्री शांतपणे रडला आहेस हे मी पाहिलं आहे. तू कोणाला न सांगता किती वेदना सहन केल्या आहेस हे सुद्धा मी जाणून आहे. जगापासून लपवलेलं तुझं दुःख माझ्यापासून लपलेलं नाही बाळा. पण आता काळजी करू नकोस. ज्याचं उत्तर तुला आज मिळत नाहीये, त्याचं उत्तर योग्य वेळी मी देणार आहे. ज्या दरवाजावर तू कितीही प्रयत्न करूनही पोहोचू शकला नाहीस, कदाचित तो दरवाजा तुझ्यासाठी नव्हताच. कारण माझ्याकडे तुझ्यासाठी त्याहून चांगला मार्ग तयार होत आहे. तू फक्त विश्वास ठेव. परिस्थिती कितीही कठीण असली तरी माझं नाव तू सोडू नकोस. होय बाळा, लोक साथ सोडतील, नाती बदलतील, परिस्थिती बदलेल, पण माझ्यावरचा विश्वास तू सोडू नकोस. विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. तुझ्या आयुष्यात आता आनंदाचा दिवस येणार आहे. आज ज्या गोष्टीसाठी तू रडत आहेस, त्याच गोष्टीसाठी उद्या तू स्वामींचे आभार मानणार आहेस. म्हणून आज डोळे बंद कर, मन शांत कर आणि फक्त भगवंताला एवढंच म्हण, हे स्वामी आई, मला काही नको, फक्त माझा हात तू कधी सोडू नकोस. स्वामी म्हणतात, तू माझा आहेस म्हणून घाबरू नकोस. तुझ्या आयुष्यात कितीही वादळ आली तरी तुझ्या नावापुढे माझं नाव आहे. आणि जिथे मी आहे तिथे शेवट कधीच दुःखाचा नसतो. जर विश्वास असेल तर मी विजयी होणारच असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. हा व्हिडिओ तू मध्येच स्किप करून जाण्याची चूक करू नकोस. तू हा व्हिडिओ पाहत आहेस कारण तुझ्या मनाला आत्ता स्वामींच्या एका शब्दाची गरज आहे. आणि तो शब्द आहे, घाबरू नकोस, मी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू सगळ्यांना सांगतोस की मी ठीक आहे, पण तुझ्या मनात काय घालमेल चालली आहे हे मला माहीत आहे. तू कितीही मजबूत असल्याचं दाखवलंस तरी तुझ्या मनातला थकवा, तुझ्या डोळ्यातली चिंता माझ्यापासून लपलेली नाही. कधीकधी तुला वाटतं माझ्यासाठी कोणीच उरलं नाही, पण स्वामी म्हणतात, ज्यावेळी सगळे दूर जातात त्यावेळी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे घडल्या नाहीत, म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस. काही लोक तुझ्या आयुष्यात आले, काही निघून गेले, पण त्यामागे माझी योजना आहे हे आज तुला समजणार नाही. तू ज्या गोष्टीसाठी रोज प्रार्थना करतोयस त्यासाठी मी तुझी परीक्षा घेतोय असं समजू नकोस. तर मी तुला त्या गोष्टींसाठी तयार करत आहे. कारण मोठं सुख मिळवण्यासाठी मन मोठं असणं गरजेचं आहे. भूतकाळाचा पश्चाताप करू नकोस, उद्याची चिंता करू नकोस. लोक तुझ्याबद्दल काय बोलतायत याचाही विचार करू नकोस. तुझं मन माझ्याकडे दे आणि तुझी वाटचाल माझ्यावर सोपव. आज तुझ्याकडे कमी असेल, उद्या जास्त असेल. आज डोळ्यात अश्रू असतील, उद्या त्याच डोळ्यात आनंद असेल. आज तू वाट पाहतोयस, पण योग्य वेळ आली की तुला कळेल
की स्वामी आई कधीच शांत बसली नव्हती. विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. स्वामी म्हणतात, बाळा, तू मला शोधत नाहीस, मीच तुला शोधत तुझ्यापर्यंत आलो आहे. म्हणून हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. फक्त एकदा मनापासून माझं नाव घे. तुझ्या आयुष्यात आता खूप काही चांगलं घडण्याची वेळ जवळ आली आहे. बाळा, जे तुझं होतं ते मी कधीच तुझ्यापासून हिरावून घेत नाही. आणि जे तुझं नव्हतं ते कितीही घट्ट पकडलंस तरी कायम तुझ्याकडे राहत नाही. सध्या तू ज्या एका गोष्टीसाठी मनातून तुटला आहेस, तीच गोष्ट तुझ्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याचं कारण तुला अजून समजलेलं नाही. तू एखाद्या व्यक्तीसाठी रडतोयस, एखाद्या नात्याची आठवण तुला सतावतीये, एखादं स्वप्न तुटल्यामुळे तुला वाटतंय की आता सगळं संपलं. पण बाळा, संपलं नाही. फक्त एक अध्याय संपला आहे. कधीकधी मी तुझ्या आयुष्यातून काही लोकांना दूर करतो, कारण ते तुझ्या सोबत पुढच्या प्रवासासाठी योग्य नसतात. कधी एखादी संधी तुझ्या हातातून निघून जाते, त्यापेक्षा मोठी संधी तुझ्यासाठी तयार होते. तुला जे हवं आहे त्यापेक्षा तुला जे मिळणार आहे ते कितीतरी मोठं आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचार, मी जे गमावलं त्याच्यासाठी रडत राहणार की स्वामी माझ्यासाठी जे घेऊन येत आहेत त्याची वाट पाहणार? आज तुझं मन म्हणत असेल, माझ्यासोबतच असं का झालं? एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामींनी त्यावेळी माझी इच्छा पूर्ण केली नाही, हेच माझं भाग्य होतं. आजपासून जे गेलं त्याला जाऊ दे. ज्यांनी सोडलं त्यांना सोडू दे. ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही त्यांच्या मागे स्वतःला हरवू नकोस. स्वामी तुला रिकामं करून सोडत नाहीत, ते जागा करून देतात. जुने दुःख बाहेर काढतात, जेणेकरून नव्या आनंदासाठी आयुष्यात तुझ्या जागा तयार होईल. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्याचा अर्थ आज कदाचित तुला कळणार नाही, पण योग्य वेळ आली की प्रत्येक अश्रूचं कारण तुला समजणार आहे. विश्वास ठेव, नामस्मरण चालू राहू दे आणि पुढे चालत राहा. तू हरलेला नाहीस बाळा. मी फक्त तुला त्या ठिकाणी घेऊन चालत आहे जिथे पोहोचल्यावर तुला मागे वळून सुद्धा पाहावंसं वाटणार नाही. म्हणून तू हार मानू नकोस. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली भीती ही सर्व निघून जाणार आहे. आज तुझं मन म्हणत आहे, माझ्यासोबतच का? पण स्वामींनी त्यावेळी तुझी इच्छा पूर्ण केली नाही, हेच तुझं नशीब. तू सगळ्यांसाठी रडतोयस, पण बाळा, एखादं स्वप्न तुटल्यामुळे तुझं सगळं संपलं असं नाही. आज काही लोकांनी तुला दुर्लक्षित केलंय. लोकांनी बंद केलेले दरवाजे मी एका क्षणात उघडू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी तुझ्या डोळ्यात जे अश्रू येतात त्यातील प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत येतं. तू रड, पण निराश होऊ नकोस, कारण तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येणार ज्या दिवशी तुला समजेल की उशीर झाला होता, पण स्वामींची कृपा कधीच थांबली नव्हती. तुझी चिंता माझ्याकडे सोपव आणि विश्वासाने पुढे चालत राहा. तू एक पाऊले श्रद्धेने टाक, उरलेली 100 पावलं मी तुझ्यासाठी चालणार आहे. जर तुला विश्वास असेल तरच ह्या चॅनलला तू सबस्क्राईब कर, नाही तर तू दुर्लक्ष करून गेलास तरी चालेल. माझ्या बाळा, तू माझा सच्चा भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या कृपेने बंद झालेले प्रत्येक दरवाजा आता
पुन्हा उघडलं जाणार आहे. जिथे तुला वाटतंय की आता सर्व संपलं, तिथून मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. लोक तुझ्यासाठी दरवाजे बंद करू शकतात, पण माझ्या भक्तासाठी नवीन दरवाजा उघडण्याची ताकद माझ्याकडे आहे. तुझ्यासाठी जगाचे दरवाजे बंद असतील, पण स्वामींच्या दरबारात तुझ्यासाठी अजूनही एक दरवाजा उघडा आहे आणि तो कायमच असणार आहे. आता तुझ्या आयुष्यातील दुःख, संकटे, ही चिंता कायमचे निघून जाणार आहे. तुझ्या आयुष्यात एवढी सुख, समृद्धी, भरभराट येणार की दुःखाची आठवणही तुला राहणार नाही बाळा. फक्त विश्वास ठेव आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर. श्री स्वामी समर्थ.